नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर बघणार आहोत या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. नंतर बघणार आहोत की या कंपनीने इस्टिमेटच्या नंबरला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण टाटा मोटर्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की या कंपनीचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचे नंबर 8 ऑगस्ट 2025 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 4:30 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला डायरेक्ट सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1,07,102 कोटी रुपयांनी 1,04,407 कोटी रुपये. आणि जर टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1,08,612 कोटी रुपयांनी 1,05,926 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल इन्कम 1,21,012 कोटी रुपयांनी 1,05,926 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 99,890 कोटी रुपयांनी 1,04,41 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1,09,056 कोटी रुपयांनी 1,04,41 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 8,894 कोटी रुपयांनी 5,061 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 11,504 कोटी रुपयांनी 5,561 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एक्सेप्शनल ॲटम्स बघितला तर मागल्या क्वार्टरमध्ये या कंपनीला 566 कोटी रुपयाचा एक्सेप्शनल ॲटम्सचा गेन झाला होता आणि या क्वार्टरमध्ये 56 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 10,587 कोटी रुपयांनी 4,003 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 8,556 कोटी रुपयांनी 4,003 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 14.71 रुपीजनी 10.66%. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 23.40 रुपीजनी 10.66 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने कुठून किती
रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने कमर्शियल व्हेकलमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 17,009 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच पॅसेंजर व्हेकलमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 10,877 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण जॅग्वार अँड लँड रोवरचा बिझनेस बघितला तर इथून टाटा मोटर्स लिमिटेडने रेव्हेन्यू जनरेट केला आहे 75,952 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि जर टोटल रेव्हेन्यू बघितला टाटा मोटर्स लिमिटेडचा तर तो या क्वार्टरमध्ये आला आहे 1,04,407 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 63%ने डिक्रीज होऊन 3,924 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, तरीही या कंपनीच्या प्रॉफिटने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा मोटर्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि सगळ्यात पहिले टाटा मोटर्स लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे करंटली 1,15,407 कोटी रुपयांचा. लॉंग टर्म बोरिंग आहे 40,217 कोटी रुपयांची. शॉर्ट टर्म बोरिंग आहे 22,282 कोटी रुपयांची. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे कंपनीचा करंटली 40,834 कोटी रुपये. आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती 50,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57%, FISची होल्डिंग आहे 17.17%, DISची होल्डिंग आहे 16.93% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.01%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57%. आणि मित्रांनो, यांच्या प्रमोटर्सनी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणून टाटा मोटर्स लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले टाटा मोटर्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर बघितले की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. नंतर आपण बघितले की या कंपनीने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सर्वात शेवटी आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.